की अजित पवारांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती म्हणून? मी ठामपणाने सांगितलं ना, जी चर्चा झाली होती ती झालीच होती, त्याला मी पण साक्षीदार होतो. आणि ह्या चर्चेमध्ये जे काय ठरलं होतं ते पण ठरलं होतं. आता कालांतराने त्यांनी सांगितलं की ही चर्चा झाली होती. पहिले कोण नाही म्हणत होते काही लोक, आता म्हणतात की ती झाली होती. तर मला वाटतं की त्याचा सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मला वाटतं की आता विलिनीकरणाच्या बाबतीमधला त्यावेळेचा चर्चेचा विषय होता, त्याला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेला आहे, आता तो कबूल केलेला आहे. परंतु दादाच्या मृत्यूनंतर देखील दादांचं नाव खराब केलं नाही या दोन्ही नेत्यांना. आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी का त्या अशा प्रकारच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट का दिलं, काय नाही दिलं याची मला माहिती नाही. परंतु त्यांनी तशा प्रकारचं त्याच वेळेला जर सांगितलं असतं की होय अशी चर्चा झाली होती, पण आमचे हे नियम आणि ह्या अटी होत्या, त्याच्यावर काय करायचं असं बोललं असतं तर मी समजू शकलो असतो. शिंदे गटाची आणि राष्ट्रवादीची पत्नी गेले 2 दिवस फरार आहे. पोलिसांना थांगपत्ता नाहीये. अशोक खरात यांच्या पत्नीला शोधायला पोलिसांना एवढा वेळ का लागतो? गेली 2 दिवसांपासून ती फरार आहे. नाही, याची पोलीस आता एसआयटी चौकशी करते. एसआयटी चौकशीमध्ये बरेच काय अजून माहिती, बरेच काही चौकशीमध्ये बरंच काही बाहेर येत आहे. आता ते एकदम आपल्या समोर सांगणार नाही, परंतु मला वाटतं की निदान पोलिसांना आणि एसआयटीला चौकशी करण्यासाठी वेळ द्यावा. आपण लगेच शंका व्यक्त करणं योग्य ठरणार नाही. ते त्यांच्या पद्धत आता त्या काय भेटत नाही, काय नाही भेटत, हे पोलिसांनी चौकशी करून त्यांना निश्चितपणे घ्यावं. 71 लाख लाडके बहिणी आता अपात्र ठरलेले आहेत. त्यांना केवायसीच्या अंतर्गत मुदतवाढ दिल्याशिवाय 71 लाख 21,000 कोटी रुपये सरकारचे वाया गेलेले आहेत. असं आहे की मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी श्रेयवाद घेतला. निवडणुकीला निकष नियम न बघता सरसकट देण्याचा, महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्याला